असं तर पाया पडून मागला. मग म्हटलं किती दहशती खाली आहे. रात्री 12:30 वाजले, मला भूक लागली. आता पाकिट मी कधी द्यायची याची वाट बघत बसलो. पण नंतर त्याने ते आवरायला घेतलं, खुर्च्या आवरल्या आणि खाली चटई आवरायला खाली उतरली. ती चटई गोळा करायला लागला. मग माझ्या लक्षात आलं इकडं आवरायला 2 तास जातील, रात्री 2 जेवायच कधी, पाकिट कधी. मी ती प्रमुख पाहुण्याचं कातडं काढलं, मी खाली उतरलो, त्याच्याकडे बघून ती चटई धरली. मला असं वाटलं की म्हणून तुम्ही नका करू बसावे आहोत. तो तसं काय सुद्धा म्हटला नाही. तो डायरेक्ट म्हटला तुम्ही तिकडनं धरा, इकडनं धरा. आणि त्यानं 2 सेकंदात त्याचा मला कधी कार्यकर्ता बनवला मला कळलंच नाही. सगळं आमचं आवडलं. मग माझ्याजवळ आला, म्हटलं आता जेवण. म्हटलं तुमच्या समोर चालू कुठे काय खाली. तो म्हटलं हॉटेल बंद झाली, रात्री 1:30 वाजता हॉटेल बंद झाली. म्हटल्यावर म्हटलं नाही, म्हटलं काळजी करू नका, आपल्या घरी जा. माझ्या घरी जाऊ ना, कोणाच्या? आपल्या घरी. मी खरं सांगतो, आपल्या घरी जाऊ असं म्हणणारा कार्यकर्ता जगात फक्त आंबेडकरी चळवळीचा आहे. आपल्या घरी जाऊ असं ती खाऊ सकाळची पहिल्या गाडीत तुम्हाला पाठव. मी ठीक आहे म्हणतो, पायात चप्पल घातली, निघालो. तेवढ्यात ते म्हटलं दादा एक काम म्हटलं काय, हे 2 साऊंड आहेत म्हटलं, भाड्या आणल्या. म्हटलं मग इथे ठेवलं तर जरा दारू घेऊन 2-3. म्हटलं मग तर मांडीवर घेऊन बसणार. मला गरज होती पाकिट कधी एकदा हातात येते. मी ती मांडीवर घेऊन बसलो साहेब. आणि मग ते दारात आलो, रिक्षा थांबवली आणि त्यानं दाराजवळ गेला. 7 फूट असणारा विलास वाघमारे 6 फूट जा असे खाली खाली आले. त्यानं कडीला असा हात लावला. जो 7 वाजल्यापासून मी धडकाळी फोडणारा आवाज बघितला होता, तो आवाज गेला. असा बसला त्याचा. त्यानं कडीला असा हळूच दारावर टेकवत म्हटला बुजवून. मग माझ्या लक्षात आलं विलास वाघमारे वाघाच मांजर झालं. याचा अर्थ आत मी बुजवलं माधी नाही, ती साधी नाही. लगेच त्याच्या मागलो आणि खाड पण दारू. 6 वारी साडी, एक हातात कागडी, कानात लिंबाची काडी, नाकात लिंबाची काडी, इतकं बोललेलं. हळूच वाकून ती उज्ज्वला बघून घेतली आणि मी तिला वाकून बघताना तिला मी अंधारात दिसलो. जसा मी दिसलो की जोरात हे कोण आहे. मग गेला हा ते आजचे प्रमुख पाहुणे आहेत. गाड्या गेल्या सगळ्या गोष्टी झाला. ती म्हणजे इकडं कशाला आणले, इकडं कशाला आणले म्हटलं. मी मागणं त्याचं शर्ट झालं. कुठं जाऊ लागतं एवढं. तीच म्हणली या आत आलो, बघितलं वरचा पत्रा निळा, बाजूचा निळा, वासा निळा, खाली सगळं ते बारड्या ठेवलं, त्यात 2 निळा सिमेंटचा हौद आणला होता. तो सिमेंटचा होता पण त्याने निळा केला. खाटावर 2 पोरं झोपली होती. खाट निळा, पोरं रंगवायला येत नाही म्हणून होती ती सिमेंट. सगळीकडे नजर मारली, कुठला देव नाही, कुठला बाबा नाही, कुठला नागडा उघडा कोणी नाही. त्या खाटाच्या खाली बघितल्यावर लक्षात आलं सगळं पुस्तकच. मग म्हटलं माणूस पैसा गरीब आहे, पण विचारानं अतिशय श्रीमंत. मग विलास वाघमारे म्हणते बायकोला, उज्ज्वला काय गोडगोड जयंती ती असली रागानं बघत. पण ती सकाळी शिरा केला होता, संपला. दुपारच्या बाजरीच्या 3च भाकरी वांग्याची भाजी आहे. तिथं 3च या शब्दावर माझ्यावर बघत जो होते, म्हणजे मी 4थी बनवणार नाही असा त्याचा अर्थ. मी 3च म्हटलं. माझ्या ह्याच्याकडे बघितलं तर ह्यो 4 भाकरीचा, मला 5 लागत्या. पण मी आशावादी नाही बनवत. म्हटलं भात असा हातावर देऊ असं करत जेवण झालं. पोट भरल्यावर पुन्हा आठवायला लागलं पाकिट. तेवढ्या विलास वाघमारे म्हटलं दादा तुमचं बांधन. हा म्हटलं द्या. उभा उज्ज्वला ताट आण. ती ताट घेऊन आली. ताट त्यात ती शान
ते गुलाबाचं फूल आणि ते पांढरं पाकिट. आयुष्यातलं पहिलं मानधन माझ्या समोर यायला. त्या पाकिटाकडे बघितल्यावर त्या ताटात मला मिक्सरच दिसायला लागला आणि बायको हसताना दिसायला. आणि मग त्याने ती शाल खांद्यावर टाकली, हातात गुलाबाचं फूल दिलं, ते पाकिट हातात घेतलं. इतकं बरं वाटलं. आयुष्यातलं पहिलं मानधन पटकन खिशात लागलं. आणि ती ताट घेऊन उज्ज्वला वळून चालली आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पडताना दिसलं. न राहून म्हटलं, वहिनी काय झालं? विलास वाघमारे ओरडला, म्हटलं आज जा, तिथे काय रडतेस? तर तिने जोरात हुंदका दिला. म्हटलं दादा थांबा. वहिनी थांबा. म्हटलं काय झालं रडायला? उज्ज्वला वहिनी म्हणाली, काय सांगू सर, आमच्या 2 रिक्षा होत्या. मागच्या जयंतीला याने एक रिक्षा विकली आणि मग जयंती साजरी केली. या जयंतीला ही पण रिक्षा विकल या भीतीनं कानातलं, नाकातलं, गळ्यातलं याच्या भाड्यावर घातलं. तेव्हा यानं जयंती साजरी केली. सगळं भाड्यानं आणलं होतं. महिन्याचा राशनसाठीही 3000 रुपये ठेवलेलं, ते तुम्हाला द्यावं लागतात, तुम्ही घेऊन जा. एवढं बोलून ती आत गेली. आणि नंतर मला बडबडून यायला लागलं. नंतर मलाही माझी बायको आठवली, जी मिक्सरची वाट बघते. मी मनात म्हणले, ही जर रिक्षा गेली मी काय करू? मी उलट पाकिट दाबून जातो आणि त्यानं चटई टाकली ना आम्ही झोपलो. तर 2 सेकंदात बाजूला झोपलेला विलास वाघमारे भरायला लागला. मला आश्चर्य वाटलं, म्हणलं त्याला झोप लागली कशी? आणि मी त्याच्या चेहऱ्याकडे नीट लक्ष दिल्यावर लक्षात आलं, किती काही झालं, स्वतःच घर जळलं तरी मी बाबासाहेबांची जयंती नाचून नाही, वाचूनच साजरी केली. समोर बाबासाहेबांचा रमाईचा फोटो एकत्रित दिसायला आणि त्याच्या पुढे ती ट्यूबलाईट होती. त्या ट्यूबलाईट वरती पाकळं चिलट फिरत होती. म्हणून आमच्या बायकांनी शोध लावला, तेलात कागद भिजवून त्या बांधतात. ते तेलात कागद भिजवून बांधतात. मी एकटं तिथं बघायला तर ती सगळी चिलट पाकळं त्या कागदात चिपकत होती आणि आमच्याकडे उजेड पोहोचत होती. मग नीट बघितल्यावर लक्षात आलं, कागद कशी बाबासाहेब आणि ही चिलट बिलट सगळी आम्ही कार्य करतो. आणि पलीकडे 2-3 पाली बसल्या होत्या पत्र्यात. ते एखादं पाखरू असं बाजूला आलं की पाल पटकन त्याला उचललं. त्या पाली बघितल्यावर म्हटलं, ही आदेश असणार आणि नंतर याच्याकडे बघितलं, पाकिटाला सारखा सारखा हात लावतो. मग माझ्या लक्षात यायला लागलं, मी कोण आहे? विलास वाघमारे कोण आहे? उद्या पेपरला नाव माझं येणार, फोटो माझा येणार. मी एक भाषण पाठ करून आलेला पोपट आहे. मला सुचतंय म्हणून मी कागदावर हलणारा एक कवी आहे. आंबेडकर माझ्यामुळे घ्यायची हा कुठंच दिसणार नाही समाजाला, तरी हा स्वतः घर जातोय. हा वाघमारे आहे म्हणून आंबेडकरची. आणि मग माझ्या लक्षात आलं, खिशाला आपोआप आत गेला. कारण त्याच्या जो चळवळीचा किडा होता, तो किडा त्या अंतरुणातून त्या 10 सेकंदात माझ्यात घुसला आणि किडा वळवळ करायला. जसा किड्याने वळवळ करायला सुरुवात केली, आपोआप खिशात हात गेला, पाकिट बाहेर काढलं, त्याला जोरात हात मारून उठवा वाटलं, ही मानधन घे तुझं परत. लक्षात आलं ही परत घेणार नाही, एवढा स्वाभिमानी आहे. मग हळूच त्यातनं 300 रुपये काढून घेतले आणि 2700 रुपयाचं पाकिट त्याच्या उशीखाली ठेवलं आणि म्हटलं सकाळ झाली, लवकर आवरायचं निघायचं. सकाळ झाली, मी लवकर आवरून निघालो. ते म्हणलं आवड कळलं नको, म्हणलं मी जातो. त्याला अंतरून काढायचा चान्स दिला. दारात जाऊन चप्पल घालताना आतून आवाज आला, म्हटली भाऊ थांबा. उज्ज्वला वहिनींचा आवाज. ती बाहेर येऊन तिला हातात माझ्या पिशवी दिली प्लॅस्टिकची. हाताला गरम लागला. म्हटलं काय आहे बहिणी? तर म्हटली दादा रात्री पोट भरलं नाही, तुमचं माहिती आहे, 4-5 भाकरी याचा मटकीची उसळ आहे, रस्त्यात काहीतरी खा.
माझ्या घरात आजपर्यंत मी कुणालाच उपाशी जाऊ दिलं नाही. तुम्हाला तुम्ही कसं रक्ताच्या बहिणीपेक्षा जास्त जवळची वाटणारी बहीण भेटण्यासारखं वाटलं. मला त्या मनात म्हटलं तुझ्या महिन्याभराची व्यवहार शिकली आहे. मी निघतो म्हणून चालता जातो तर मला गाडीला बसवलं आणि तासभर गाडी पुढे आल्यावर विलासबाग मारायला मला फोन यायला लागला. मग माझ्या लक्षात आलं घरी गेला असणार, त्याला पाकिट सापडलं असणार, त्याला वाटलं असणार हा बहीण पाकिट विसरला आणि म्हटलं ही येड पाकिट द्यायला पुण्यात येईल म्हणलं अजून 2000 खर्च म्हणून फोन काय वाचला असं वाटला नाही. सारखा फोन वाजत राहिला. शेवटी वैतागून मी तो मोबाईल स्विच ऑफ केला. खरं सांगतो का बेसन आयुष्यात स्वतःच्या काळजाला जो जयदीप त्यावेळेला केला होता तसा जयदीप पुन्हा कधी करावा असं वाटला. मी माझ्या घरी आलो. माझ्या घरी आल्यानंतर दररोज जोरात आवाज देणारा मी सुद्धा हळूच कडी वाजवतो. मी पण 5 फुटावर चालतो. 58 इंच छाती माझी 2.5 इंचावर आहे. मी पण हळूच कडी दाबली. म्हटलं दीपाने तिने दार उघड. मला तांब्यात पाणी दिलं आणि मग माझ्या लक्षात आले की शेवटचं पाणी आहे. चळवळीचा किडा घेऊन आले. 2च मिनिटं बसलो. ती म्हणाली फक्त 2200 रुपये मिक्सर. मी म्हटलं तुला कसं म्हटलं की दिवसभर दुकानच फिरत 5-6 दुकान फिरून झाली. तिथल्या दुकानात स्वस्त आहे बजारचं जाऊया. चला म्हणली लोक आजच घ्यायचं जे काल झाली मला विकू वाटलं काय सांग. तिला म्हणलं अगं पैसे नाही आणली. ती म्हणली तुम्ही बाबासाहेबांच्या लेखी लागेल काय आणलं. म्हटलं काय नाही आणलं गेलं. ती वैतागून म्हणली मग आणले काय. मी पण वैतागून म्हणलं किडा आणला. ती म्हणली कुसला. म्हणलं चळवळीचा. म्हणली कुठं आहे. कुसला. अहो म्हणली काढा. म्हणलं नाही निघत त्याचा ऑपरेशन. म्हणली बघ याचं नुकसान फायदा. नुकसान माहीत नाही फायदा माहीत नाही. कानातलं गळ्यात जाते. तिला ते सगळं समजावून सांगितल्यावर तिला मला सांगितलं काय करायचं ते करा. तो तुमचा किडा जपा. 3 टाइम चूल पेटेल एवढी काळजी घेत चला. मी सोबत उभी राहील. ती माझ्या दोन्ही हातात धरते आणि सुरेश भटांची ती गजल मी आजवर वरवर कानानं ऐकत होतो. त्या ओळींचा अर्थ त्या दिवशी काळजाला भेटला. जाळले गेलो तरी सोडले नाही तुला. कापले गेलो तरी तोडले नाही तुला. हे उद्ध्वस्त झालेल्या घरांची भीमराय फेकलाय लेकरांची वंदना. उद्ध्वस्त झालेली घर आहे म्हणून देश जिवंत आहे. नाहीतर कधीच संपलं असतं. या असल्या RSS आणि PSN असल्या किती लाखों जरी पाणी आल्या तरी एक आंबेडकरवादी उभा राहिला चौकात ते सगळं जळून राख होईल. एवढी ताकद तेवढा स्वाभिमान घेऊन जगणारी ही आमची चळवळ. ही चळवळ काली होती आज आहे आणि उद्या सुद्धा राहणार. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शिकवण देणारी आमची आज खरं बोलतो एक त्रास आहे. परवा माझ्या चुलत भावाला लव्ह मॅरेज केलं. मुलगी मुसलमान तो घेऊन पळून गेला आणि या प्रकरणात माझा काहीच संबंध नव्हता. पण घरातला मेन कार्यकर्ता मी त्यांनी धरला. मला सगळा धर्म पेटला. आता तलवारी घेऊन रात्री 1:30 वाजता 100 जण जागे धर्माच्या घोषणा देत त्याला मारून टाकून पाहिजे. बायको म्हणली दार उघडू नका. मी म्हटलं नवीन बांधले तोडतील ते. मी दार उघडले लाईट लावली. लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात दिसावं. जसा मी दिसलो धर्मा घोषणा या खांद्यावर एक तलवार या खांद्यावर एक तलवार पोटावर एक तलवार कागदे एका जाऊन पाठी ते जोरात म्हणला तुम्हाला भाई हमारी लड़की को लेके गए. मला खरं बोलायचं मी लगेच म्हटली भाई लड़की को लेके गए ये ठीक है लड़की भी गई ये भी बोलो. असं म्हटल्यावर ते अजून चिडली. त्या मुझको मारेंगे काटेंगे त्याने प्यार किया रहने दो. नहीं चालणार.
म्हणजे त्याला मराठीत बोल म्हटलं आपल्याला ती संख्या जगू दे म्हटलं. तो म्हणला जमणार नाही. म्हटलं काय पर्याय, तर त्याने एक पर्याय सांगितला. तो म्हणला त्याला आमच्या धर्मात यायला सांग. म्हणजे नेमकं काय करायचं असं. तर ती सगळी 100-150 लोक अशी तलवार वर कोण म्हणाली, त्याला मुसलमान व्हायला सांग, आमच्या धर्मात यायला सांग. सगळी शांतता, तलवारीचा पद. मी असा अंधारात डोळे दिसत होते मला, आणि मी एका सेकंदात विषय सोपा केला. माझ्या लक्षात आले धर्म घेऊन जगायला, आणि एका सेकंदात म्हटलं तोच का मी बी होतो. उद्या बसला आम्ही सगळे बसलो. आडनाव बदला म्हटलं, काय प्रोसेस आहे करून घे. आणि आडनाव पण भारीत द्या म्हटलं, तुमच्या शेख खान पठाण असं तिथं तरी उच्च करा म्हटलं. चंद्रशील वैताला त्यांची तलवार पडली गोड. विषय सोपा ना. जे मला धर्माच्या नावात मारायला आले ते चहा प्यायला बसलो. बायकोन चहा ठेवला आणि ती फ्रीज मध्ये दूध घ्यायला गेली. तिला म्हटलं नको तू चहा काढाच कर. ती म्हटली का. म्हटलं आता भाऊकी आहे, भाऊकीला चहा काढाच. ती चहा पिऊन गेली. 4 दिवस गेले. माझा दुसरा एक चुलत भाऊ जवळ आला. हे कधी येत नाही, आज का आला. तो म्हटला दादा मी मुंबईला असतो. म्हटलं बघ. तर म्हटलं माझं पण सुरू आहे. म्हटलं अडचण काय. म्हटलं मुलगी खिंच. मी म्हटलं लय प्रॉब्लेम झाला तर आपण खिंच. तो म्हटला परवा मुसलमान झालास. म्हटलं आता एक आठवडा मुसलमान, एक आठवडा हिंदू, एक आठवडा ख्रिश्चन, एक आठवडा बौद्ध, अजून काय असतं शनिवार रविवार खावं वाटलं. आणि घराच्या बाहेर निवा सर्व धर्म समभाव. घराचं नाव संविधान विषय संपला. आणि आज गीत माणसं राहतात. म्हणून त्या कवितेच्या ओळी की सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच धोका लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी आपलं खरंच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी पण आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथे येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. कौरवांनाही लाजवते असे चारा खाऊ पांडव आहे. विस्तवासारख्या दंगली होतात. इथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालचा बुद्ध गायब आणि आता तिथं राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा, लोकशाही मागणाऱ्यांचा आवाज या देशात एकाकी पडत चालला आणि जगाच्या नकाशात बाबासाहेबांचा भारत ढसाढसा रडत चाललाय. हा रडणारा भारत हसवायचा असेल तर जय भीम शिवाय पर्याय नाही, आंबेडकर वादाशिवाय पर्याय नाही. मी नेहमी म्हणत असतो, आय एम ब्लॅक अँड व्हाईट, आय एम कमिंग, आय एम कमिंग, आय एम ब्लॅक अँड व्हाईट, नो लेफ्ट नो राईट, ओनली आंबेडकर राईट. ही या सध्या फार गरजेची आहे, फार गरजेची आहे. म्हणून खास तुमच्या सर्वांसाठी, कांबळी सर्वांसाठी कविता घेणार आहे. कांबळीची त्याचं शेवट करणार. मला माहिती आहे लकी ड्रॉ असल्यामुळं म्हणून सुटणार आणि मेणबत्ती पेटूच तर कार्यक्रम संपूच तर चालला तरी काय. कविता आहे कांबळीची, त्या अगोदर